नमस्कार माझ्या सर्व लाडक्या बहिणींनो, मी सदानंद मुंडे आणि आपण पाहता TV6 मराठी. ताईंनो, आजचा व्हिडिओ खूप गंभीर आहे कारण पुढचे 4 ते 5 दिवस काही बहिणींसाठी खूप महत्त्वाचे ठरणार आहे. काहींचे पैसे आधीच जमा झालेले आहेत, काहींचे अजून आलेले नाहीत आणि काही महिलांची ई-के-वाय-सी पूर्ण नसल्यामुळे पुढचा हप्ता अडकू शकतो. आज आपण 3 गोष्टी अगदी स्पष्ट करून घेणार आहोत. ज्यांची ई-के-वाय-सी अजून पूर्ण नाही, त्यांचं पुढे काय होऊ शकतं? सध्या सुरू असलेला हप्ता अजून किती दिवस येणार? दुरुस्ती करूनही पैसे न आल्यास काय करायचं? जर तुमचं यापैकी कोणत्याही मुद्द्याशी संबंध असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहणं खूपच गरजेचं आहे. तर सगळ्यात पहिले आपण पहिला पॉईंट बघणार आहोत. पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अजूनही अनेक महिलांची ई-के-वाय-सी पूर्ण झालेली नाही. कारणं ही वेगवेगळी आहेत. काय असतं की मोबाईल नीट वापरता येत नाही काही महिलांना. त्यानंतर ओ-टी-पी येत नाही, नेटवर्कची अडचण असते, माहिती उशिरा मिळाली. पण सिस्टममध्ये जर तुमची माहिती अपूर्ण दिसत असेल, तर पुढे जाऊन पैसे ते थांबू शकतात. आता 31 मार्चपर्यंत माहिती दुरुस्ती करण्याची मुदत सांगितलेली आहे. म्हणून सगळ्यात आधी एकदा खात्री करा, तुमची ई-के-वाय-सी पूर्ण आहे का? जर शंका असेल, तर जवळच्या सेवा केंद्रात जाऊन तपासणी करून घ्या. मी तुम्हाला घाबरवत नाहीये, पण सावध करत आहेत. कारण मागच्या टप्प्यात काही महिलांचे पैसे फक्त छोट्याशा चुकीमुळे इथे थांबलेले होते. आता ज्या महिलांची इथे के-वाय-सी झालेली नसेल, तर त्यांनी काय करायचं आहे, ते सुद्धा मी तुम्हाला इथे सांगणार आहे. तर सगळ्यात पहिले मी तुम्हाला एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो. आपल्याला काहीतरी एक कमेंट्स आली होती, की "सर आम्ही बँकेत जाऊन के-वाय-सी केली, तरीसुद्धा आमचे पैसे आले नाही." असं एक बहीण मला म्हटली होती. तर मी त्याचं तुम्हाला सगळं स्पष्ट उत्तर देतो. बँकेतली के-वाय-सी वेगळी आणि आपण जी लाडकी बहीण योजनेची जी के-वाय-सी करतो, ती के-वाय-सी वेगळी. या 2 के-वाय-सीचा काही संबंध नाही. जर आपण जर लाडकी बहीण योजनेची के-वाय-सी केली, तर आपल्याला पैसे येतात. परंतु जर तुम्हाला पैसे अडकले, तर असं समजायचं की आपल्याला बँकेची के-वाय-सी करावी लागते. त्यामुळे ह्या 2 गोष्टी वेगवेगळ्या आहेत. हे सुद्धा तुम्हाला इथे लक्षात घेणे खूप इम्पॉर्टंट असणार आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे सध्याचं वितरण 26 फेब्रुवारी आहे आणि सध्या जो हप्ता जमा होतोय तो 3ऱ्या दिवशी आहे. सरकार साधारण 3 ते 4 दिवसात पैसे जमा करते. म्हणजे आज किंवा उद्या ह्या टप्प्याच्या संपण्याची शक्यता आहे. पण लक्षात ठेवा, सगळ्यांना एकाच दिवशी पैसे येत नाहीत. काहींच्या खात्यात सकाळी जमा होतात, काहींच्या संध्याकाळी, तर काहींच्या दुसऱ्या दिवशी. म्हणून जर अजून आले नसतील, तर लगेच निष्कर्ष काढू नका. ज्यांच्या खात्यात आले आहेत त्यांनी कमेंटमध्ये जमा झाले असं लिहा. ज्यांना नाही आले त्यांनी प्रतीक्षा असं लिहा. यामुळे इतर महिलांना इथे परिस्थिती समजेल. आता मी तुम्हाला याचं सुद्धा एक उदाहरण सांगतो. जर आपण बघितलं तर मागील जो डिसेंबरचा हप्ता आहे, हा डिसेंबरचा हप्ता आपल्याला डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये इथे आपल्या अकाउंटवरती जमा होण्यास सुरुवात झालेली होती. परंतु काय झालं होतं, की खूप साऱ्या लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये लगेच पैसे जमा झाले नव्हते. काही महिलांच्या अकाउंटमध्ये 2 ते 3 जानेवारी रोजी जे पैसे आहे ना, हे जमा झालेले होते. म्हणजे तुम्ही विचार करा, म्हणजे जवळ-जवळ 5 ते 7 दिवसानंतर लाडकी बहीणच्या अकाउंटमध्ये हे जे पैसे आहे ना, हे जमा झालेले होते. त्यामुळे ते घाबरायचं नाही. तुम्हाला पैसे जमा होणार आहे, परंतु आपल्याला ते वेट करायचं आहे. त्यानंतर मी तुम्हाला ई-के-वाय-सी जर तुम्ही केलीच नसेल, तर काय करायचं आहे, हे सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटीच इथे सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण ज्या लाडकी बहिणींनी इथे ई-के-वाय-सी केलीच नाही, त्यांच्यासाठी मी इथे प्रो टिप्स देणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता तिसरी आणि सर्वात जास्त विचारली जाणारी गोष्ट म्हणजे, "भाऊ मी दुरुस्ती केली, तरी पैसे आलेले नाहीत." जर तुम्ही 2 ते 3 दिवसांपूर्वी माहिती अपडेट केली असेल, तर अजून थोडा वेळ लागू शकतो. कारण प्रक्रिया अशी असते, माहिती अपडेट, तपासणी, त्यानंतर मंजुरी, मग पैसे जमा. पण जर तुम्ही 10 ते 15 दिवसांपूर्वी सर्व बदल करून घेतले असतील आणि तरीही पैसे आले नसतील, तर खालील 3 गोष्टी तुम्हाला इथे तपासायच्या आहे. सगळ्यात पहिले म्हणजे आधार बँक खात्याची लिंक आहे का? हे सुद्धा तुम्हाला एकदा तपासून घ्यायचं आहे. कारण की काय होतं, की आपण जर जर के-वाय-सी तुम्ही दुरुस्ती केली, परंतु तुमचं बँक खाते जर आधारशी लिंक नसले, तर तुमच्या अकाउंटमध्ये इथे पैसे येत नाही. डी मार्फत आपल्याला पैसे येत असतात. तर ते पैसे अडकू शकतात. आपल्याला दर एका वर्षाने आपल्याला ई-के-वाय-सी करणं इथे बंधनकारक आहे. बँकेची सुद्धा आणि लाडकी बहीण योजनेची सुद्धा. त्यामुळे आपल्याला दोन्ही के-वाय-सीवर इथे लक्ष ठेवायचं आहे. आणि तुम्हाला इथे तुमचं बँक खातं हे चालू आहे का? हे सुद्धा तुम्हाला इथे चेक करायचे आहे. कधी-कधी काय होतं, की आपला जर व्यवहार बँकेमध्ये नसेल, तर आपल्याला जे पैसे आहे ना, ते पैसे येते ना, आपलं जे अकाउंट आहे हे बंद पडू शकतं. त्यामुळे व्यवहारसुद्धा तुम्हाला चालू ठेवायचे. पैसे आले की काढायचे सुद्धा आणि टाकायचे सुद्धा. जेणेकरून काय होईल, की जे आपलं बँक खातं आहे ना, हे चालू स्थितीत राहील आणि आपल्याला पैसे जमा होण्यात कुठलीही अडचण येणार नाही. त्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे नावाची स्पेलिंग फरक नाही ना. कधी-कधी नावात एक अक्षर कमी जास्त असलं, तर तुमचे पैसे अडकतात.
कधी काय होतं की जर फॉर एक्झाम्पल म्हणजे जर तुमचं नाव संगीता असेल, तर संगीतामधलं जर तुम्ही ए जर काढून टाकलं आणि जर लाडकी बहीण योजनेमध्ये जर ते ए असेल, तर यामध्ये डिफरन्स तयार होतो आणि यामुळे काय होतं की त्यामध्ये पैसे अडकू शकतात. त्यामुळे ते सुद्धा तुम्हाला इथे एकदा चेक करून घ्यायचं आहे. आपल्याला फॉर्म भरताना ते स्पेलिंग बरोबर आहे का? ते सुद्धा इथे चेक करून घ्यायचं आहे. तुम्ही दुरुस्ती करत आहात, तर हे सुद्धा तुम्हाला एकदा चेक करायचं आहे. तुमचा आधार नंबर नीट टाकलेला आहे का? तुमचा मोबाईल नंबर नीट टाकलेला आहे का? हे तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे. कारण की काय होतं की जर आपला जर नंबर हुकला, मोबाईल नंबर असो किंवा आधारचा नंबर असो, हा जर हुकला, तर आपल्याला ओ-टी-पी येत नाही आणि आपण म्हणतो की बुवा वेबसाईट हँग मारत आहे, एरर येत आहे. तर असं सुद्धा होऊ शकतं. हे सुद्धा तुम्हाला एकदा चेक करून घ्यायचं आहे. आता सगळ्यात महत्त्वाची सूचना म्हणजे अनेक महिलांनी सांगितलं की त्यांना कोणीतरी सांगितलं, आता योजना बंद झाली. हे पूर्णपणे चुकीचं आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका. अधिकृत माहिती येईपर्यंत तुम्हाला घाबरायचं नाहीये. आता भावनिक मुद्दा म्हणजे ताईंनो, ही योजना तुमच्या घर खर्चासाठी आहे. गॅस असो, औषध असो, मुलांचं शिक्षण असो, या सगळ्यांसाठी हा जो हप्ता आहे ना, हा खूप महत्त्वाचा आहे. म्हणून माहिती वेळेवर पूर्ण करणं तुमच्यासाठी फायद्याचं आहे. ज्या महिलांना मोबाईल वापरता येत नाही, त्यांनी घरातल्या मुलांकडून किंवा विश्वासू व्यक्तीकडून मदत घ्या. जेणेकरून काय होईल की तुमची जी के-वाय-सी आहे ना, ही नीट पूर्ण होईल. के-वाय-सीमध्ये कुठलाही अडथळे येणार नाही. जर तुम्ही आता जर के-वाय-सी चुकवली, तर तुम्हाला यापुढे चान्स भेटणार नाही. त्यामुळे हा शेवटचा चान्स समजून तुम्हाला ई-के-वाय-सी इथे पूर्ण करायचं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या लाडकी बहिणीने इथे ई-के-वाय-सी केलीच नाही, त्यांचं काय? तर मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, की तुम्ही काय करू शकता, की अर्ज देऊ शकता महिला आणि बालविकास विभागाकडे आणि तुम्हाला अर्ज कसा द्यायचा आहे, काय-काय माहिती त्यामध्ये भरायची आहे. मी सर्व त्या व्हिडिओमध्ये इथे सविस्तर तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यानंतर पुन्हा तुम्हाला सांगतो, तुम्ही महिला आणि बालविकास विभागाकडे जाऊन तुम्ही अर्ज तिथे देऊ शकता. त्यामुळे महिलांनी काय करायचं, लाभार्थ्यांनी काय करायचं आहे, की आपलं तुमचं नाव आणि गाव हे कमेंट करून सांगायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमचं अर्ज हा महिला आणि बालविकास विभागाकडे असो किंवा पंचायत समितीकडे असो, तिथे तुम्हाला जाऊन द्यायचा आहे. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही अर्ज द्यायच्या आधी तिथे जाऊन एकदा त्यांच्याशी संपर्क साधा, त्यांच्याशी बोला. ते काय म्हणताय ते एकदा नीट सविस्तर ऐकून घ्या आणि त्यानंतरच तुम्ही त्यांच्यापुढे तुमच्या समस्या मांडा. जेणेकरून काय होईल, की कुठलीही अडचण येणार नाही. कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात अर्ज करण्यासाठी ते सुद्धा तुम्ही त्यांना विचारून घ्या. मी तसं तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल, तर तो व्हिडिओ तुम्ही जाऊन बघू शकता. तर ही सगळी माहिती मी तुम्हाला सविस्तर डिटेल्समध्ये सांगितलेली आहे. जानेवारीच्या हप्त्याबद्दल सुद्धा सांगितलेलं आहे. ज्या लाडक्या बहिणींनी के-वाय-सी केलीच नाही त्यांचं सुद्धा इथे सांगितलेलं आहे आणि त्यानंतर ज्या लाडकी बहिणींनी दुरुस्ती केलेली आहे त्यांचं सुद्धा मी तुम्हाला इथे सांगितलेलं आहे. आता कमेंट्समध्ये मला 3 पैकी 1 लिहा. तुमची ई-के-वाय-सी बाकी आहे का? किंवा हप्ता आलेला नाही. दुरुस्ती केली पण पैसे नाहीत. तुमच्या कमेंटवरून पुढचा व्हिडिओ बनवणार आहे. व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, इतर बहिणींना शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटूया एका पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये.